विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये घरातला स्लॅब कोसळलाय आणि स्लॅब कोसळल्यामुळे त्याखाली सापडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। नागरिकांकडून सध्या शोधकार्य सुरू आहे। प्रकाश अंकुशराव आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। प्रकाश, ही घटना नेमकी कधी घडलेली आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे? नक्की सध्या तिथे अग्निशमन दल आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही कन्नमवार नगर 1 मधली गुरुकृपा इमारत होती आणि या इमारती ही जुनी इमारत होती। पुनर्विकासाचा जो काम आहे ते अजूनही रखडलेलं होतं आणि त्यामुळे ही इमारत जी आहे जीर्ण झाली होती। त्याचा जो स्लॅब कोसळला त्यामध्ये हे 2 जण जे आहेत शरद मसलेकर आणि सुरेश मडळकर या दोघांचाही आता मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। मात्र हा संपूर्ण कन्नमवार नगर 1 विभागामध्ये त्या 2च इमारती ज्या आहेत 35 नंबर आणि 40 नंबर याच ठिकाणी त्या ठिकाणी आहेत। बाकीच्या ज्या इमारती आहेत त्यांना तोडण्यात आलेल्या आहेत। पुनर्वसनाचं काम जे आहे ते रखडलं होतं आणि त्यामुळे या इमारतीमधले हे जे रहिवासी होते यांनी ही इमारत जी आहे ती रिकामी केली नव्हती आणि त्यामध्ये त्यांचा जो बळी आहे तो गेलेला आहे। पुनर्विकास अडकल्यामुळे आता या दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि हे जे जो स्लॅब कोसळलेला आहे ते नेमकं कशामुळे कोसळला? इमारत तर जीर्ण होती मात्र त्यांना का बाहेर काढलं नाही हा देखील प्रश्न आता उद्भवत आहे। नम्रता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।